अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या जीवनाशी अत्यंत निगडीत असणारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा विषय आहे। विकेल ते पिकेल या धोरणाखाली राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये काम करतंय आणि प्रत्येक शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समिती हे एक हक्काचं ठिकाण वाटतंय, विश्वासाचं ठिकाण वाटतंय की या ठिकाणी गेल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही। परंतु आशिया खंडामध्ये आपण सर्वात मोठी जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे असं वारंवार म्हणतो, अशा नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीमध्ये काही प्रश्न आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना मला विचारायचे आहेत। मी विधान परिषदेचा सदस्य असताना वरच्या सभागृहामध्ये एक तारांकित प्रश्न उपस्थित केला होता की तिथे एक शौचालयाचा, साध्या मराठी भाषेत संडासाचा घोटाळा झाला होता आणि त्यामध्ये 6 संचालकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल झाला होता। नंबर 1, ज्या संचालकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यामध्ये ते दोषी आढळलेले आहेत, अशा संचालकांना त्या पदावरती राहण्याचा अधिकार आहे का? दुसरा विषय, FSIचा मोठा घोटाळा झाला। अध्यक्ष महोदय, 3060 रुपये पर स्क्वेअर फूट हा FSIचा शासकीय दर असताना फक्त 600 रुपये स्क्वेअर फुटानं त्या संचालक मंडळाने तो FSI विकला गेला आणि 125 कोटी रुपयाचं हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं नुकसान झालेलं आहे। आता हे विषय अतिशय गंभीर आहेत आणि त्यामुळे या विषयाकडे माननीय मंत्री महोदयांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्राकडे इतर राज्य एका चांगल्या दृष्टिकोनातून बघतात। आज जर तुम्ही चांगला स्ट्रॉंग निर्णय घेतला तर एक चांगला मेसेज या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीमध्ये जातोय। मुळामध्ये 12 जे संचालक आहेत, 12 संचालक हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे डायरेक्टर असतात ते डायरेक्टर इकडं नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरती निवडून येतात। माझा प्रश्न मंत्री महोदयांना असा आहे की जर खालच्या बाजार समितीच आता अस्तित्वात नाहीत, तिथं प्रशासक आहे, जर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवरती प्रशासक असेल तर ऑटोमॅटिक वरचं पद रद्द व्हायला पाहिजे। मग हे 11 संचालक तिथं कशासाठी आहेत? आज आपण त्याबाबत निर्णय देणार आहात का? तर आता काय बोलते की हायकोर्टामधून हा विषय येईल, पण हायकोर्टाच्या समोर ही माहितीच गेली नाही आणि म्हणून मंत्री महोदय या विषयामध्ये तुम्ही सिरियसली तात्काळ काहीतरी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। दुसरा महत्त्वाचा विषय आहे, जे काळजीवाहू सभापती आणि उपसभापती होते 2 वर्ष, एवढी उत्तर देत एवढं झालं नंतर बोलायला मला मी परत विचारतो प्रश्न। वेळ बघा किती झालंय। चला मंत्री महोदय बोला। अध्यक्ष महोदय, अत्यंत गंभीर विषयाकडे आमदार साहेबांनी तो प्रश्न मांडलेला आहे। अध्यक्ष महोदय, खरं आहे की मागच्या काळामध्ये असे FSI घोटाळा आणि प्रसाधनगृह घोटाळा वगैरे झाला होता अध्यक्ष महोदय, आणि त्या संदर्भात चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर जी नेहमीची प्रक्रिया होते, त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची चौकशी FIR करण्याच्या वेळेस झाली, त्यांना कोर्टाने अंतरिम स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे तो विषय आता कोर्टाच्या अधीन आहे आणि त्यामुळे याच्यावर लक्ष ठेवून आहे। तरी देखील हा विषय इतका गंभीर असल्यामुळे याला तातडीने कसं काय कारवाई करता येईल, याला आपले सरकारी वकील यांच्या माध्यमातून अधिक काय माहिती असेल तर ते देण्यासंदर्भात आणि त्याला पाठपुरावा करण्यासंदर्भात प्रयत्न होईल। चला प्रश्न बोला। मंत्र्यांनी महत्त्वाच्या एका स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर द्यावं। आज संचालक मंडळ त्या ठिकाणी बसून हजारो कोटी रुपयाचे निर्णय घेतंय। जर संचालक मंडळातले संचालक गोपीचंद पडळकर साहेबांनी विचारलेला प्रश्न आपण बगल देताय, ते संचालक कुठल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून निवडून आलेत हे फक्त सभागृहाला सांगावं। ते निर्णय घेण्यासाठी ते पात्र आहेत किंवा नाही आहेत एवढंच सभागृहाला सांगावं, एवढी विनंती आहे। नाही अध्यक्ष महोदय, त्यांच्याकडे कोर्टाने जे डायरेक्शन दिलंय त्याच्यामध्ये उच्च न्यायालयामार्फत त्यांना त्यांच्या या आदेशाविरुद्ध त्यांना अंतरिम स्थगिती मिळाल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला अध्यक्ष महोदय। आणि त्यांना त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय हा कुठल्याही पद्धतीने त्यांना घेता येणार नाही अशी देखील त्यांना
तर त्या संदर्भात त्या अटी दिल्यात आहेत. पडळकर साहेब बोला, पडळकर साहेब बोला. अध्यक्ष एक मिनिट, महोदय, त्यांचा मूळ माननीय प्रश्न. मंत्री महोदयांना स्पेसिफिक इतकाच प्रश्न आहे की जे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतून संचालक निवडून येतात त्यांनाच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. यामधले 4 संचालक असे आहेत की जे खालच्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकच लढले नाहीत आणि बाकीचे जे निवडून आलेत कृषी उत्पन्न बाजार समितीच नाही. कोर्टाचा या विषयाची आमच्या प्रश्नाशी कोर्टाचा संबंध येत नाही. शासनाचं धोरण काय आहे की बाबांनो खालच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून आलेलाच संचालक इकडे येतो. आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे की 12 पैकी 11 तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आता अस्तित्वात नाहीत. तिथं आता सध्या प्रशासक आहे आणि त्यामुळे हे 11 सदस्य इथं राहू शकत नाहीत असं आमचं म्हणणं आहे. आणि त्याच्यावरती माननीय मंत्री महोदय आता त्याच्यावरती कारवाई करणार आहात का? त्यांना तुम्ही वेळ संपतोय. हा. आणि अध्यक्ष महोदय, हे मान्य आमदार साहेबांनी जे मांडलेलं आहे ते खरं आहे अध्यक्ष महोदय, की ते ज्या मार्केट कमिटीमधनं निवडून आलेत तिथे ते लोक संचालक नाहीत आणि म्हणून जो आमचा पणन संचालक आहे ज्यांच्याकडे ही कारवाईचे अधिकार असतात यांनी त्यांच्यावर कारवाई प्रश्न केलेली आहे, उत्तराचा तास परंतु संपलेला आहे. कोर्टाने त्यांना स्थगिती दिलेली आहे.